या शासनाने असेल किंवा विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी असेल किंवा सर्व पक्षाच्या प्रमुखांनी, त्यामध्ये उद्धव साहेब ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, भाजपचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, सुप्रिया सुळे, शरद पवार, या सगळ्या मंडळींनी पृथ्वीराज चव्हाण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावं, ही जी भूमिका या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांची होती, त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की 8 लाखाहून जास्त जर कुणबी सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर मग जो मूळ ओबीसी आहे त्या ओबीसी यांच्या स्पर्धेमध्ये या महाराष्ट्रामध्ये टिकणार का? ओबीसीनी आता गावं सोडायची का? महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गाझापट्टी आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मध्ये, त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा बांधवांच्या मध्ये तर वर्षभरामध्ये एक वर्ष असं जात नाही की त्या कालावधीमध्ये निवडणुका असत नाहीत. कधी पंचायत समितीच्या निवडणुका असतात, कधी ग्रामपंचायतीच्या असतात, कधी नगरपालिकेच्या असतात, कधी विधानसभेच्या असतात, कधी लोकसभेच्या असतात. या महाराष्ट्रामधलं सौहार्द एका मनोज जरांगे नावाच्या भंपक माणसामुळं या पुरोगामी महाराष्ट्राचं वातावरण कलुषित झालंय. हे वेळोवेळी मी या महाराष्ट्रामध्ये सांगायचा प्रयत्न केलाय. आजच्या प्रेसमध्ये सुद्धा त्यांनी काही नेत्यांची नावं घेऊन जे शब्द सार्वजनिक ठिकाणी उच्चारले सुद्धा जात नाहीत अशा शिवराय भाषेमध्ये आज त्यांनी प्रेस घेतलेली आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हणलंय की या माणसांना काय दिलं, त्या माणसांना काय दिलं, या 300-400 जातींच्या वाट्याला काही आलं नाही असं त्याचं म्हणणं आहे. त्यांना माझा सवाल आहे, या जातींच्या वाट्याला काय आलं नाही म्हणून मराठा समाजाला त्यामध्ये तुम्ही कोंबणार का? जो सामाजिक दृष्ट्या कधीही मागास नव्हता, जो घटनेमध्ये त्याचं कुठेही सुतोवाच नाही, राज्य मागासवर्ग आयोगाने वेळोवेळी या गोष्टी नाकारलेल्या आहेत, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या गोष्टी वेळोवेळी नाकारलेल्या आहेत. तरी सुद्धा जर तुम्ही ओबीसी आरक्षणामध्ये बेकायदेशीररित्या जर ही घुसखोरी होणार असेल, बॅकडोअर एंट्री होणार असेल तर महाराष्ट्रातला ओबीसी गप्प बसणार नाही. जशास तसं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.